महाविकास आघाडीच्या वतीनं MMRDA मैदान BKC या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे। या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत। राज्यात कालपासून प्रचाराचा धुराळा सुरू झालाय। मुंबईतही महाविकास आघाडी करून वेगानं प्रचार सुरू करण्यात आला। पिंपरी चिंचवडमधील बंडखोरी शमल्यानंतर देवेंद्र फडणवीस महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत। चिंचवडचे भाजप उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ फडणवीस काळेवाडीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत। ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचार सभेसाठी पालीचा खंडोबा इथं जाहीर सभा घेणार आहेत। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच राज ठाकरेंचा प्रचार सभांचा धडाका सुरू झालाय। यावेळी मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार दिलीप धोत्रे आणि अमरावतीचे उमेदवार पप्पू पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय। भिवंडीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठाकरे गटाचे महादेव घाटाळ यांच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानामध्ये उतरलेत। यावेळी अंबाडी नाका इथं उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत। यावेळी आमदार दत्तात्रय भरणेंच्या प्रचारासाठी अजित पवार जाहीर सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत। यावेळी जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत। चिंचवडचे शरद पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटेंनी किळवे गावातील ग्रामदैवत बापदेव महाराजांच्या देवळामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला। चिंचवड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून महायुतीचे शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे तर अपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर भाऊसाहेब भोईर यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे। मंत्री छगन भुजबळ निफाडमधून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भुजबळांकडून प्रचार केला जाणार आहे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हिंगोली दौऱ्यावर आहेत। यावेळी कळमनुरी शहरामध्ये पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत। मालेगाव मतदारसंघातील MIMचे उमेदवार मुफ्ती इस्माईल यांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवेसी आज जाहीर सभा घेणार आहेत। मोरगाव अर्जुनी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल जाहीर सभा घेणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी इथं सभांचं आयोजन करण्यात आलं आहे। पुढची एक मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। आम्ही काँग्रेसची लढत नाही तर पक्षाच्या जुन्या यंत्रणेत सामील झालेल्या अराजकतावादी आणि देशाविरोधी शक्तींशी लढत आहोत असं त्यांनी म्हटलंय। राहुल एका हातात संविधान धरतात आणि आपल्या कृत्यांमधून अराजकतेचा प्रचार करतात। संविधान म्हणजे सुव्यवस्था, अराजकता म्हणजे अव्यवस्था आणि म्हणूनच त्यांच्या कायद्याची प्रत ही लाल रंगाची असा टोला फडणवीसांनी लगावला। वोट जिहादमुळे आम्ही 10 जागा हरल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय। मावळमधील लढतीबाबत राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला। अजित पवारांचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधामध्ये शड्डू ठोकणाऱ्या भेगडे यांना पाठिंबा देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी काढले। औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आता 18 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत। शिंदे सेनेने शिरसाटांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं असून उद्धव सेनेने राजू शिंदेंना उमेदवारी दिली आहे। यामुळे आता शिंदे सेना आणि उद्धव सेनेचे उमेदवार आमने-सामने आहेत। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी हत्तूर इथल्या ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर मंदिरामध्ये नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी त्यांनी माजी मंत्री भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्यावर टीका केली आहे। जळगाव जिल्ह्यातील 92 जणांनी माघार घेतल्यानं 11 मतदारसंघामध्ये 139 उमेदवार निवडणुकीच्या आराखड्यामध्ये उतरले आहेत। एकनाथ शिंदे यांची शिवसेना वगळता जळगाव आणि रावेरमध्ये सर्वच पक्षांना बंडखोरांना रोखण्यामध्ये अपयश आलंय। गंगापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट, उद्धव सेनेच्या नेत्यांनी आपले अर्ज मागे घेतलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा रस्ता मोकळा झालाय। या मतदारसंघामध्ये आता प्रशांत बम आणि सतीश चव्हाण यांच्यात मुख्य लढत होणार आहे। अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलंय। यात वर्सोवा ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राजू पेडणेकर यांना रिक्षा तर शिवडीतील भाजपचे बंडखोर उमेदवार नाना आंबोले यांना बॅट हे चिन्ह देण्यात आलंय।
राधानगरीमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर विरुद्ध ठाकरे गटाचे केपी पाटील यांच्या संघर्षामध्ये आता एवाय पाटील यांच्या बंडखोरीनं चुरस निर्माण होणार आहे. सोयगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेना आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत पार पडणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंह राजपूत यांची अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि शिवसेना उमेदवार संजना जाधव यांच्याशी थेट लढत होणार आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात खरी लढत महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यामध्ये होणार आहे. युतीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यानं यावेळेस सेनेकडून लढून अब्दुल सत्तार यांनी विजयाची हॅट्रिक केली. आता 4्यांदा विजय मिळवण्यासाठी सत्तारांनी तयारी केली आहे. कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होणार आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये सुद्धा दुरंगी लढत असून काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक हे एकमेकांना भिडणार आहेत. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र अण्णा देशमुखांनी बंडखोरी करून निवडणूक मैदानामध्ये शड्डू ठोकलाय. यावेळेस त्यांच्यासमोर शिंदे सेनेकडून सुहास बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील असं आव्हान आहे. मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली, तर शिंदे सेनेकडून चंद्रकांत पाटील यांना संधी दिली आहे. या ठिकाणी मनसेकडूनही उमेदवार देण्यात आला आहे. एरंडोल मतदारसंघामध्ये डॉक्टर सतीश पाटील आणि चिमनराव पाटील यांच्यात सलग 5 वेळा लढत झाली होती. यावेळेस चिमनराव पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अमोल पाटील आणि डॉक्टर सतीश पाटील हे उभे ठाकले आहेत. मात्र मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीतही बंडखोरी झाल्यानं या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये दुहेरी लढत होण्याची शक्यता. मात्र रवी पाटलांनीही बंडखोरी केल्यानं जतमधील लक्षवेधी लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शाहूवाडीमध्ये पारंपरिक दुरंगी लढत पाहायला मिळते. जनसुराज्य शक्तीचे विद्यमान आमदार विनय कोरे विरुद्ध उद्धव सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे रिंगणामध्ये आहेत. चंदगड मतदारसंघामध्ये भाजपच्या शिवाजीराव पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला. त्यामुळे चंदगडमध्ये चांगलीच लढत रंगणार आहे. जामनेर मतदारसंघामध्ये भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन आणि शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांच्यामध्ये लढत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं खोडपे यांना उमेदवारी दिली आहे. गिरीश महाजन हे आतापर्यंत सलग 6 वेळा विजयी झाले. अमळनेर मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. अजित पवार गटाकडून विद्यमान मंत्री अनिल पाटील हे मैदानामध्ये आहेत, तर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून डॉक्टर अनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. तर माजी आमदार शिरीष चौधरी अपक्ष उमेदवार असल्यानं या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होतीये. अहेरीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. धर्मराव बाबा अत्राम विरुद्ध भाग्यश्री अत्राम असा सामना होणार आहे. त्यात महायुती धर्म नाकारून अमिशराव अत्राम यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे पिता आणि कन्या आणि पुतण्या अशी नात्यागोत्यांची तिहेरी लढत इथे पाहायला मिळणार आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता महायुतीचे प्रशांत बम आणि महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांच्यात अशी मुख्य लढत पार पडणार आहे. भाजपचे डॉक्टर सुरेश सोनावणे यांनी बंडखोरी केल्यानं महायुतीला याचा कितपत फटका बसेल हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. चाळीसगाव मतदारसंघामध्ये एकेकाळी चांगले मित्र असलेले उमेदवार आमने सामने आलेत. भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध माजी खासदार उन्मेष पाटील हे मैदानामध्ये उतरलेत. चाळीसगावच्या लढतीला जिल्ह्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत मानली जाते. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची लढत होणार आहे. 2014 नंतर पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी दंड ठोपटले आहेत. 2009 मध्ये हे दोन्ही नेते आमने-सामने आले होते. बारामतीनंतर आता माही मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे, त्यामुळे कोण कोणावर भारी पडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील अशी दुरंगी लढत होणार आहे. पण काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांनी अर्ज ठेवल्यानं तिरंगी लढत पार पडणार आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याचीच सांगली शहरामध्ये चर्चा आहे. चोपडा मतदारसंघामध्ये उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत होणार आहे. शिंदे सेनेकडून माजी आमदार चंद्रकांत सोनावणे हे रिंगणामध्ये आहेत, तर उद्धव सेनेनं भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनावणे यांना आपल्याकडे घेचत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार असणार आहे. फडणवीसांनी ठाकरेंसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मुंब्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून दाखवा असं आव्हान फडणवीसांनी ठाकरेंना केलंय.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराज कधी कळलेच नाही. ज्यांनी बेईमानी केली त्यांचा महाराजांनी कडेलोट केला होता. त्यामुळे ठाकरेंना छत्रपतींचं आणि बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकारच नाही असा टोला त्यांनी लगावलाय. स्वतःला अभिमन्यू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपण अयशस्वी असल्याचं कबूल केलं. आता असा टोला प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडूंनी फडणवीसांना लगावला. लोकसभेत ताईंचा गेम केला, विधानसभेमध्ये धनुभाऊंचा गेम करायचा, यासाठी व्यूहरचना सुरू आहे. माझा राजकीय अस्त्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला संपवाल, माझं नाव संपेल, पण लोकांची ताकद कशी संपवाल, असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं. माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी विकास कामं न केलेलं गाव दाखवायचं आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवायचं, असं थेट आव्हान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना केलंय. रोहित पवारांनी मंत्री अनिल पाटलांवर टीका केली आहे. तुमचे नेते यापूर्वी महाराष्ट्रात फिरू शकत होते, मात्र ते आता मतदारसंघ सोडत नाहीत, असा टोला रोहित पवारांनी अनिल पाटलांना लगावलाय. सांगलीत जयंत पाटलांनी स्वर्गीय पतंगराव कदमांच्या वक्तव्याचा आधार घेत महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला. सत्ता आली नाही तर आपल्याला कुत्रा सुद्धा विचारणार नाही, रिटायर होऊन घरी बसावं लागेल, असं म्हणत जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी रोहित पवार आले होते. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरांवर कारवाई करण्यात येते. जळगाव शहर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष कुलभूषण पाटील आणि एरंडोल मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार डॉक्टर हर्षल माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पंढरपुरातील बिघाडीला मी प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांना जबाबदार मानत नाही. पंढरपूरची जागा राष्ट्रवादीची होती. भागीरथ भालकेंनी वरिष्ठांची फसवणूक केली, असा आरोप धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं नवीन मतदार नोंदणी मतदार याद्या तयार केल्यात. मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघामध्ये 76,86,098 मतदार, यामध्ये 1,28,929 नवमतदारांचा समावेश आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघातील 85 वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग असे एकूण 2,356 मतदार घरातून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक विभागानं त्यांच्या मतदानासाठी सर्व तयारी केली आहे. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघामध्ये 20,668 मतदारांची वाढ झाली. त्यात 9,311 पुरुष, 11,355 महिला तर 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 183 उमेदवार हे मैदानामध्ये आहेत. त्यामुळे 10हून अधिक उमेदवार असलेल्या जवळपास 8 मतदारसंघात प्रत्येकी 2 ईव्हीएम लागणार आहेत. तर फक्त वैजापूर मतदारसंघामध्ये 10 उमेदवार असल्यानं तिथं एकच ईव्हीएम लागणार आहे. देशात सर्वाधिक 1,415 तृतीयपंथी मतदार ठाणे जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारनं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. योजना सुरू केल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात देखील आता करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला आता अर्ज दाखल करता येणार आहेत. टॉप 500 कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. विदर्भातून आता थेट गोव्याची सफर करण्याची इच्छा असणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं नागपूर, मडगाव, नागपूर या रेल्वे गाडीची मुदत वाढवली आहे. 29 डिसेंबरपर्यंत या रेल्वेच्या 52 फेऱ्या होणार आहेत. नेरळ माथेरान नॅरोगेज मिनी ट्रेन सेवा आजपासून पूर्ववत करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये मध्य रेल्वेनं ही ट्रेन बंद केली होती. कोस्टल रोडवर वरळी ते वांद्रे जोडपुलाची पहिल्या 44 मीटर स्पॅनची जोडणी पूर्ण झाली. उर्वरित पुढील महिनाभरामध्ये पूर्ण करून डिसेंबर अखेर वांद्रे ते मरीन ड्राईव्ह मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. राजकारण्यांसमोर निवडणुकांचा पेच निर्माण झाल्यानं साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लांबणीच्या वर पडण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या राज्य स्तरावरती सुरू आहेत. दरम्यान राज्यातील बहुतांश साखर कारखाने हे स्थानिक राजकारण्यांचे आहेत. सध्या वातावरणामध्ये आल्हाददायक गारवा वाढलाय. राज्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या तापमानामध्ये घट होतेय. मंगळवारी राज्यात जळगाव शहरामध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगाव इथं मंगळवारी रात्रीचा पारा हा 16 अंशांवरती पोहोचला होता. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशननं आपल्या प्रवास विमा धोरणामध्ये मोठा बदल केला. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या 45 पैशात 10 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. हा विमा ऐच्छिक आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागामध्ये दिवाळीनंतर प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या हळूहळू वाढते. दिवाळीच्या 4 दिवसामध्ये मुंबई आणि परिसरामध्ये फटाक्यांच्या धुरांचा त्रास झाल्यानं भाजलेल्या 31 प्राणी हे जखमी झालेले आहेत. तर यामध्ये 8 श्वानांचा तर 23 पक्ष्यांचा समावेश आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळत नसल्यानं त्यांनी रविवारी काम बंदची हाक दिली होती. मुंबई महानगरपालिकेनं बेस्टच्या खात्यात 80 कोटी पाठवून पुढील 2 दिवसात बोनसचे पैसे बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलेल्या उद्दिष्टाचा केवळ 21% वसुली आतापर्यंत झाल्याची माहिती पुढे आली आहे. आता लवकरच या विभागातून उत्पन्न वाढवण्यासाठी कठोर पावलं उचलली जाणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीची वेळ अनेकांनी साधली असून त्यात दुचाकी स्वार सर्वाधिक आहेत. दिवाळी आणि पाडव्याच्या दिवशी 200 कुटुंबियांनी दुचाकी कार खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आरटीओ देखील मालामाल होऊन महसुलामध्ये तब्बल 1.25 कोटींची भर पडली आहे. विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी प्रथमोपचार पेट्या, कृत्रिम श्वासोच्छवास तसंच शाळांमध्ये वाहनांच्या सुखसोयी उपलब्ध कराव्यात असे आदेश शिक्षण विभागानं दिले आहेत. सार्वजनिक हितासाठी सर्वच खाजगी मालमत्तांचं अधिग्रहण करण्याचा अधिकार सरकारला राज्यघटनेनं दिला नाहीये. मात्र काही प्रकरणांमध्ये खाजगी मालमत्तांचं अधिग्रहण करू शकते असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. दिवाळीचे 4 दिवस संपता सोनं आणि चांदीचे दर पुन्हा खाली यायला सुरुवात झाली. सोनं 1,000 तर चांदीच्या दरामध्ये 4,000 रुपयांची घसरण झाली आहे. तुळजापूरमध्ये दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं भाविकांनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली. 4 दिवसामध्ये जवळपास 5 लाख भाविकांनी मातेचं दर्शन घेतलं. भुसावळ विभागामध्ये यंदा उशिरापर्यंत आणि सरासरीच्या तुलनेमध्ये 150% पाऊस झाला. यामध्ये खरीप पिकांचं नुकसान झालं, पण जमिनीत अधिक ओलावा असल्यामुळे आता रब्बीचा पेरा मात्र वाढलाय.